सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. आज अगदी सकाळीच गोव्यातल्या पणजीपासून अवघ्या 4-1 किलोमीटरवर असलेल्या या मीरामार बीचच्या प्रवेशद्वाराशी मी उभी आहे. आम्ही काल पणजीला उतरल्यावर लगेच स्कूटर्स रेंटवर घेतलेल्या होत्या. इतक्या सकाळी त्यामुळंच सुशेगाद गोवेकर अद्याप साखर झोपेत असतानाही इथं येण्यात आम्हाला काहीही अडचण आलेली नाही. आपल्याकडे वाहन असणं म्हणूनच महत्त्वाचं आहे. रेंटेड कार घ्या, स्कूटर घ्या, बाईक घ्या, सायकल घ्या, कुठलंही वाहन घ्या, पण रेंटवर वाहन घेऊन गोव्यात फिरणं हे का आणि कसं सोयीचं असतं याविषयी मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. तो व्हिडिओ पाहिलेला नसल्यास अवश्य पाहून घ्या. प्लेलिस्टची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही गोव्याची टूर आखणार असाल, त्याचं नियोजन तुमचं चाललेलं असेल तरी देखील ही प्लेलिस्ट अवश्य बघून घ्या. मी दुर्गा आणि केदार नेहमीप्रमाणे कॅमेरासमोर यायला बिचकतायत. तर मैत्रची ही टीम आज इथं मीरामार बीचवर एक मस्त फेरफटका मारणार आहे. तो चलो हमारे साथ. मित्रांनो, मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं होतंच की पावसाळी ट्रेकच्या निमित्तानं आम्ही गोव्यात आलेलो आहोत. आज 16 जुलै आहे. खरं तर मॉन्सूनमध्ये म्हणजे पावसाळ्यात बीचवर येण्यात अनेकांना गंमत वाटणार नाही आणि साहजिक आहे, कारण पावसाळ्यात समुद्र काहीसा खवळलेला असतो. त्यामुळं समुद्रात डुंबण्याचा म्हणा किंवा लाटांवर स्वार होण्याचा म्हणा, तो आनंद आपल्याला घेता येत नाही. शिवाय अलीकडं गोव्याची जी आणखी एक ओळख होऊ लागलेली आहे सी वॉटर स्पोर्ट्स करता, ते खेळ या दिवसात बंद असतात. बनाना राईड असेल, कयाकिंग असेल, इथंपासून ते स्नॉर्केलिंग, फ्लायबोर्डिंग, वॉटर सर्फिंग, पॅरासेलिंग यासारख्या साहसी खेळांपर्यंत अनेक खेळांचा आनंद इथं आपण गोव्याच्या या स्वच्छ सुंदर बीचेसवर घेऊ शकतो. पण अर्थातच त्यासाठी पावसाळा सोडून इतर ऋतूत, त्यातही ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारी-मार्चपर्यंतचा जो काळ आहे तो गोव्यात येण्यासाठी उत्तम, कारण हवा अतिशय सुंदर असते त्यावेळेला गोव्यातली. पण तुमच्यापैकी अनेकांना ठाऊकही असेल, डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत नाताळच्या आगेमागे, क्रिसमसच्या आगेमागे परदेशी पर्यटकांची इथे खूप गर्दी असते. त्यामुळं साहजिकच गोवा या काळात तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा राहत नाही. त्यामुळंच गोव्याच्या सफरीचा विचार करत असाल तर ऑक्टोबर-नोव्हेंबर नाहीतर मग फेब्रुवारी, सरत्या जानेवारीपासून फेब्रुवारी-मार्चपर्यंत निश्चित गोव्याला भेट द्या आणि त्यावेळेला या मीरामार बीचला अवश्य भेट द्या. गोव्याच्या चिरतारुण्याचं रहस्य आहे इथले हे सुंदर प्रशस्त समुद्रकिनारे चंदेरी वाळूचे. गोव्याचे समुद्रकिनारे म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश, सोनेरी वाळू आणि फेसाळणारा समुद्र, म्हणजे सन, सँड अँड सी. याकरताच तर देशविदेशातले पर्यटक इथं गर्दी करतात ना. त्याकरताच मधाशी म्हटल्याप्रमाणे गोव्याला भेट द्यायची तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी-मार्च दरम्यान. आत्ता या पावसाळ्याच्या काळात हा समुद्र असा थोडासा काळवंडलेलाच तुम्हाला दिसेल. पण समुद्राला पांढऱ्या शुभ्र वाळूची लाभलेली ही जी झालर आहे आणि या पुळणीवर फुटणाऱ्या ज्या फेसाळ लाटा आहेत आणि हे पाठीमागे पाहिलं वाऱ्यावर झुलणारे सुरू, पाम, माड, यामुळं गोव्यातले बीचेस नितांत सुंदर भासतात. एरवी मीरामार बीच पर्यटकांमुळे अक्षरशः गजबजलेला असतो. इथे प्रचंड गर्दी असते. पण आता पहा, निर्मनुष्य शांतता आहे. हा. पावसाळ्यातल्या गोव्याचं हे रूप मला अधिक पसंत आहे. मित्रांनो, आत्ता पाहताना तुम्हाला वाटत असेल की समुद्र शांत आहे, पण वरवर शांत भासणाऱ्या या लाटांमध्ये तुम्हाला खोलवर खेचून नेण्याची ताकद असते आणि त्यामुळंच तुम्ही किनाऱ्यापासून थोडेसे आत जायला लागलात की लगेच इथं गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या गाड्या येतील आणि तुम्हाला माघारी फिरण्याची ऑर्डर देतील. हो, पण किनाऱ्यावरून हे असं ओल्या रेतीतून फिरण्याची मजा अनुभवत
समुद्राची गाज मनात साठवत एक प्रभात फेरी मारायला कोणाचीच हरकत नाही, आणि तेच तर आम्ही करतो आहोत. आता मीरामार बीचची ही प्रभात फेरी झाली ना की समोर तो कडा आलेला दिसतोय तुम्हाला समुद्रात, तिथे अग्वादा फोर्ट आहे. इथून तो जवळ दिसत असला तरी आपल्याला रस्त्यानं जायचं आहे, म्हणजे पणजी मार्गे जावं लागेल. पणजीवरून मागच्या व्हिडिओत आपण पाहिलेला तो अटल ब्रिज तो क्रॉस करून परवरी मार्गे कंडोलीमकडून आपल्याला जायचं आहे अग्वादाल. पण ते अंतर साधारण इथून 25 किलोमीटर आहे. शिवाय ही पावसाळ्यातली सकाळची प्रसन्न वेळ आहे, त्यामुळे 25 किलोमीटर असलं तरी प्रवास खूप सुंदर होणार आहे याची मला खात्री आहे. पण ती व्हर्च्युअल टूर अर्थातच पुढच्या शनिवारी मी तुम्हाला घडवणार आहे. आत्ता इथून या मीरामार बीचवरून बाहेर पडलं की पणजीकडे जाताना आणखी एक गंमत तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी हे बघून घ्या, काल संध्याकाळी बरं का, काल दोनापावलाकडे आम्ही जात असताना इथे डोकावलेलो होतो संध्याकाळी, पण इथली एकंदरीत गर्दी बघून आम्ही बीचवर जाणं टाळलं होतं. पण हा जो बाहेरचा परिसर आहे ना बीचच्या बाहेरचा, तर इथं या परिसरात देखील पर्यटकांकरता खूप काही आहे. तर तिथे आम्ही फेरफटका मारलेला होता, तर त्याची झलक तुम्हाला दाखवते. मित्रांनो, बघितलं हा परिसर पर्यटकांकरता अगदी लहानांपासून मोठ्यांकरता कसा सुसज्ज करण्यात आलेला आहे. खाण्यापासून ते मनोरंजनापर्यंत सगळ्या सोयी इथं आहेत. त्यामुळे अर्थातच इथं पर्यटकांची आताच एवढी गर्दी आहे, आणि सीझनमध्ये म्हणजे जो टुरिझमचा सीझन असतो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी मार्चपर्यंत, तर त्या काळात इथे प्रचंड गर्दी असते. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पणजीपासून अगदी 4-1 किलोमीटरवर असल्यामुळे हे अत्यंत सोयीचं वाटतं पर्यटकांना इथे येणं. असो, चला आपल्याला आता निघायचं आहे पणजीकडे. हा असा देखणा रस्ता असेल तर कितीही दूरचा प्रवास असला तरी क्षणभरही कंटाळा येणार नाही, नाही? बघा, बोलता बोलता आपण पणजीजवळ आलेलो आहोत. ही घरं दिसत आहेत तुम्हाला रंगीबेरंगी. एरवी आपण रोहित शेट्टीच्या सिनेमांमधून ही घरं बघतो, त्यावेळेला मला तरी सुरुवातीला पुष्कळदा वाटायचं की हा बहुतेक स्टुडिओमधला सीन असेल, कारण इतके गडद रंग घरांना आपण सहसा बघत नाही. पण गोव्यातली ही जी घरं आहेत, विशेषतः पणजी परिसरातली, इथं मात्र आपल्याला ही अशी रंगबिरंगी घरं निश्चित बघायला मिळतात. तर मगाशी मी तुम्हाला जे म्हटलेलं होतं की एक गंमत तुम्हाला सांगायची आहे, खरं तर दाखवायची आहे, आणि ती गंमत म्हणजे मांडवी नदीतले हे कसिनोज. आता गोव्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा किती प्रभाव आहे हे आपल्याला ठाऊक आहेच, आणि त्यामुळे असेल कदाचित, पण वैश्विक दर्जाचे म्हणजे वर्ल्ड क्लास कसिनोज इथे गोव्यात आहेत. किंबहुना गोव्याच्या पर्यटनाचं तेही एक महत्त्वाचं अंग आहे. गेल्या काही वर्षात गोवा कसिनोसाठी सुद्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. पण इथले हे कसिनोज पाण्यात का, हा प्रश्न तुमच्याप्रमाणेच मलाही पडला, आणि त्याचं उत्तरही मिळालं, आणि जे अतिशय गमतीशीर आहे. हे माहिती आहे, कायद्यातून शोधलेली ही पळवाट आहे. पाणवाट म्हणता येईल आपल्याला, कारण पाण्यातनं जाते ना ही वाट कसिनोजपर्यंत. असो, तर भारतीय कायद्यांनी भारतीय भूमीवर जुगार खेळण्याला परवानगी दिलेली नाही. पाण्यावर मात्र कोणतंही नियमन होतं. किंबहुना कायदे करताना विचारच केला नसेल कुणी की कुणी पाण्यावर जाऊन म्हणजे पाण्यात जाऊन जुगार खेळतील. त्यामुळे पाण्याचा विचार त्यांनी केला नाही, भूमीचा केवळ विचार केला, आणि इथे जुगार खेळण्याला मनाई केली. म्हणून हे ऑफशोर कसिनोज सुरू झाले. कालांतरानं कायदे बदलले गेले, गोव्यात कायदेशीर जुगाराला परवानगी दिली गेली. परंतु या गोव्यातले काही सर्वोत्तम कसिनो हे अजूनही जहाजांच्या डेकवर, या मांडवी नदीकाठी आणि पणजीच्या आसपास आहेत. 3, 4, 5 मजली या कसिनोजमध्ये रुलेट, पोकर, टेक्सास, मनी व्हील, होल्डेम, ब्लॅकजॅक असे काही गेम्स आणि अन्य टेबल गेम्सही आहेत. आणि चौकशी केल्यानंतर आम्हाला कळलं की 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत यांची एंट्री फी असते. ही केवळ एंट्री फी आहे. तिथे आत खाण्यापिण्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे मोजावे लागतात पुन्हा.
आज हाताशी वेळ नाही आहे, पुन्हा कधीतरी सवडीनं या कसिनोची सफर आपण करूया. सध्या तरी आगेकूच करूया अग्वादा फोर्टकडं. अग्वादा फोर्ट आणि तिथून दिसणारं गोव्याचं विहंगम दृश्य पाहण्याकरता पुढच्या शनिवारी भेटूयाच. दरम्यान आजचा व्हिडिओ आवडला का कळवा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रमंडळींबरोबर कुटुंबियांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुन्हा पुढच्या शनिवारी रात्री 9 वाजता. नमस्कार.